गावात चर्चा काही लई चांगली वाईट अशी काही नाही, आपल्याला हे खोडून काढायचे. एकदा एका गावामध्ये अशीच परिस्थिती होती. रोज संध्याकाळी लाईट जायची. आता संध्याकाळी लाईट जायची म्हटले की गावकरी सगळे जमा व्हायचे आणि म्हणजे काय वो खरं नाही, रोज लाईट जाती याची चर्चा सुरू असताना एका कुटुंबातल्या एका माता भगिनीने ठरवलं की आज लाईट गेली ना की सगळ्यात पहिलं काम काय करायचं. तर तिने लाईट गेल्यानंतर पहिले घरात गेली आणि एक दिवा पेटवला आणि घरातला दिवा पहिला बाहेर आणून रस्त्यावरती ठेवला आणि तिचं पाहून आजूबाजूच्या सगळ्या माता भगिनींनी ठरवलं की आता आपल्याही घरात दिवे आहेत, ते दिवे आता पुढे आणून ठेवू. आणि ज्यावेळेस प्रत्येकाने दिवा बाहेर आणून ठेवायला सुरुवात केली त्यावेळेस तक्रार करायचा विषय संपला आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी उजेड प्रकाश दिसायला सुरू झाला. त्यामुळे काल काय झालं याच्यावर चर्चा करण्यात आली आहे. खरं तर मी इतकं विशेष आभार मानेन की आपण 23 उमेदवार दिले होते. दुर्दैवाने 14 जणांना काम करण्याची संधी मिळाली. 2 जागा आपल्या एकदम कमी फरकाने, हे 8 आणि 9 मताने 2 जागा गेल्या आणि मग बाकीच्या जागा सुद्धा कशामुळे गेले याचा बऱ्याच गोष्टीचं आकलन झालंय. पण हे सगळं बाजूला ठेवून सुद्धा सर्व आपले जे काही उमेदवार आहेत हे ज्यांना काम करण्याची संधी मिळाली नाही किंवा पराभव पत्करावा लागला असे सुद्धा उमेदवार आज ताईंचा पदभार स्वीकारण्यासाठी आले. अशाच एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे.